आणि हे कंट्रोल युनिट, हे बॅलेट युनिट आणि हे कंट्रोल युनिट. आता यावेळेला आपल्या इलेक्शनमध्ये जास्त उमेदवार नाही आहेत, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 5, 7, 9, त्यामुळे एकच बॅलेट आपल्याला लागणार आहे. सेकंड बॅलेटची गरज नाही पडत. हे सगळं सील होऊन आपल्याकडे येतं बॅलेट युनिट. आणि कंट्रोल युनिटसुद्धा जो हा सेक्शन आहे हा आपल्याकडे सील होऊन येतो. याच्यामध्ये बॅटरी असते आणि हा सील असतो आणि हा कॅन सेट असतो, जो ऑलरेडी आपण सेट केलेला असतो आम्ही आमच्या इकडे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग इथे हात लावायची गरज नाही आहे. फक्त हा रिझल्ट सेक्शन तुम्हाला सील करायचा असतो. हा रिझल्ट सेक्शन हा PRO टीमला. पुणे जर लवकर या आताच या लवकर, मला बघायचं असेल ट्रेनिंग करा, तर परत वेळ पुढे चालतं बघितलं तरी पुढे तुम्ही ट्रेनिंग कुठे पण घेऊ शकता, असा प्रॉब्लेम नाही आहे, ते घेऊ शकता. थोडं हे करा, सगळ्यांना दिसू दे, थोडा सर्कल मोठा करा, किंवा लेडीज इकडे या, जेंट्स इकडे या, म्हणजे असं थोडं हे करा. परत एकदा मी सांगतो एकदा, हे बॅलेट युनिट आहे, हे कंट्रोल युनिट आहे. हे सगळं सील होऊन आपल्याकडे येणार. हा सेक्शनसुद्धा सील होऊन येणार. इथे बॅटरी आणि ते कॅन सेट आहे. तुम्हाला फक्त हा रिझल्ट सेक्शनच सील करायचं आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं, जेव्हा मशीन आपल्याकडे येणार त्यावेळेला इथे बॅलेट लागलेलं असणार. बॅलेटमध्ये जेवढे उमेदवार आहेत तेवढीच बटणं ओपन आहेत ना, आपण चेक केलेली असतात म्हणा, पण एकदा बघून घ्यायची PRO. सध्या आपण कॅन्डिडेट 3च सेट केले आहेत, म्हणून इकडे 3 आले, 3 आपण ओपन ठेवले. सर नमस्कार. सर ट्रेनिंग चालू आहे, जरा थोडा वेळ करू, ट्रेनिंग देतो. येस, सध्या 3 सेट केले आहेत आपण आणि 3 ओपन ठेवले, बरोबर आहे. आता बॅलेट युनिटला आपली ही केबल असते, ती आपण कंट्रोल युनिटला कनेक्ट करतो, बरोबर आहे. हे रेडला रेड आपण करायचं कनेक्ट, ब्लॅकला ब्लॅक, बरोबर. ते फक्त वरनं असं प्रेस केलं ना की होऊन जातं, फक्त आवाज येतो. असा आवाज आला की सुरू झालं. हे इकडनं आपण ऑन करायचं मशीन, बरोबर. मशीन ऑन केले की आपल्याला बरेच मेसेजेस येतात. आजची तारीख येणार, टाईम येणार, हा जो नंबर आहे कंट्रोल युनिटचा तो पण रिफ्लेक्ट होणार. सगळ्यांना मराठी कळतं ना? हो, मराठी कळतं. सेल्फ चेक इन प्रोग्रेस. आजची तारीख आली 8 तारीख, टायमिंग आला आता 14:34. हा नंबर आला कंट्रोल युनिटचा, तो पण तो एकदा चेक करून घ्यायचा. आता आपण 3 वर सेट केलेत म्हणून 3 आले कॅन्डिडेट. बॅटरी नेहमी आपण नवीन बॅटरी टाकतो, त्यामुळे 99%, 98% येणार. तर ही आपण ट्रेनिंगसाठी म्हणून 88% आली आहे, नाहीतर ती फुल असते 98-99%. EVM इज रेडी, बरोबर आहे. आता आपली मशीन तयार झाली. आता आपला नेक्स्ट डेला मला मॉकपोल करायचं आहे. कमीत कमी किती वोट द्यायचे तुम्हाला? कमीत कमी 50 द्यायचे. पहिली आपण टोटल चेक करूया, याच्यामध्ये काही मतदान झालं आहे का. आधी टोटल बटन मी दाबलं, डेट टाईम आला, प्रत्येक वेळा रिफ्लेक्ट होत राहणार डेट टाईम आणि करू शकता. हो, करायचं. टायमिंग मेन्शन होईल आणि तुम्हाला आदल्या दिवशी कळेल पण मशीन खराब आहे चांगली आहे, तुम्ही आदल्या दिवशी पण एकदा करून घ्या. आम्ही तुम्हाला झेडो इन्स्ट्रक्शन देतील सगळ्याच्या. टोटल पोल्ड वोट 0. सध्या एक पण याच्यामध्ये वोट नाही आहे, बरोबर. तर आता आपण त्या वोटिंग चालू करूया. तुमचं हे जे आहे ते PO2 कडे असणार. आता तुम्हाला वाटतं APRO, APRO, PO1 आणि PO2 अशा ऑर्डर आहेत ना? तशाच ऑर्डर आहे. मग PROने डिसाईड करा कसं काय. वर्क इन्स्ट्रक्शन काय दिलं इन्स्ट्रक्शन, वरती काय दिलं इन्स्ट्रक्शन, काय म्हटलं. मशीन PO2 कडे जाणार आहे. PO2 कडे जाणार ना, PO2 कडे. अगोदर APRO कडे होती मशीन. पूर्वी काय होतं, APRO मध्ये असणारी मशीन, बरोबर आहे. त्याने पहिलं बॅलेट बटन दाबायचं. बॅलेट बटन दाबलं
हे बिझी लॅम्प चालू होणार, इकडचा रेडी लॅम्प चालू होणार आणि इकडे मतदार जाऊन मतदान करेल. दाबा कोणीतरी. हा बीपचा आवाज येणार बरोबर. आणि हा बिझी लॅम्प चालू होतोपर्यंत बॅलेट आता हे ऑफ झाल्यानंतर मग परत बॅलेट बटन दाबायचं बरोबर. परत बॅलेट दिलं मी बिझी दाबा बरोबर. हां त्याच्यानंतर म्हणजे इकडच्या ऑफिसरने ते सगळं लक्ष द्यायचं प्रॉपर. परत बॅलेट दिलं दाबा. आता आपण 3 दिलेत, अजून द्यायचे झाले 10 झाले. टोटल चेक करूया आपण. टोटल ते दाखवतात पण कोणाला टोटल कोल्ड वोट 3 आले. ठीक आहे. ज्यांना नसेल ना आपण नंतर परत करू. जे आहे तेवढं पहिलं बघा. परत आपण थोडा प्रॉब्लेम असेल परत दाखवू. स्वतः प्रॅक्टिस करू शकतो. टोटल आपलं कोल्ड वोट आपले 3 आले. आपण 3 दिले होते 3 आले. तर सकाळी तुम्ही आता 50 वोट दिले मॉकपोलचे. तुम्हाला ते क्लिअर करायचे कारण ते आपले खोटे वोट आहेत. आपण फक्त मशीन चेक करण्यासाठी ते आपण केले होते. क्लोज बटन दाबायचं, CRC करायचं, क्लोज रिझल्ट आणि क्लिअर. तर मी क्लोज बटन दाबतो. क्लोज क्लोजिंगचा मेसेज आला. क्लोजिंग सुरू होईल. CRC क्लोज रिझल्ट आणि क्लिअर. सगळं परत दाखवतो. परत हा नंबर येणार मशीनचा. जे उशीर आला तरी थांबा. जेवढं दिसतं तेवढं बघा. नंतर सेकंड राऊंड आपण परत करू. काय प्रॉब्लेम नाही. कोल्ड वोट्स 3 आले. पोल क्लोज बरोबर आहे. म्हणजे पोल क्लोज झाला. आता यानंतर आपण परत वोटिंग करू शकत नाही. एकदा आपण क्लोज बटन दाबलं की बरोबर आहे. समजा मी बॅलेट दिला नॉट कनेक्टेड म्हणून मेसेज येतो. एकदा क्लोज दाबल्यानंतर आपण परत वोटिंग करू शकत नाही. क्लोज झालं. आता रिझल्ट. आता रिझल्ट दाखवतो. कम्प्युटिंग रिझल्ट. तारीख आली आजची. पोल रिझल्ट. PST आहे म्हणजे स्टार्टिंग टाईम आणि एंड टाईम. आपण मशीन केव्हा सुरू केली आणि केव्हा आपण क्लोज बटन दाबलं तो टाईम येतो. परत नंबर आला. कोल्ड वोट्स 3. रिझल्टमध्ये कॅन्डिडेट वाईज दाखवणार. कॅन्डिडेट 1ला 1 प्रत्येकाला एक दाखवेल. 2ला 1 PR आणि APR भरायचं का फॉर्म. 3ला 1 लास्ट नाही बरोबर. लास्ट नाही बरोबर. आता रिझल्ट झाला आपला. एंड झालं. आता आपण क्लिअर करूया बरोबर. क्लिअर बटन दाबलं. थोडा बघा बीपचा आवाज थोडा जास्त वेळ येतो. क्लिअर करतो. तो फॉर्म आरामात भरा मॅडम. काही घाई नाही. मी सही शेवटीच करणार. सही आता करणार नाही. मीटिंग झाल्यानंतर करणार. पहिले हे मशीन बघून घ्या. टोटल कोल्ड वोट 0. प्रत्येक कॅन्डिडेट वाईज परत 0-0 दाखवणार. कॅन्डिडेट 1ला 0, 2ला 0, 3ला 0. खाली आहे.
क्लिअर केलं क्लिअर केलं. ते माहिती PR आणि APR. आता आपली 0 झाली आहे पण तरी आपण क्रॉस चेक करू टोटल बटन दाबून त्यात पण 0 आले पाहिजे. एंड झालं आता टोटल बटन दाबूया परत एकदा. मॅडमला बरीच घाई होती. टोटल कोल्ड वोट 0 झाले. आपलं मॉकपोल सगळं आता क्लिअर झालं. आता आपल्याला मशीन सील करायची. त्याकरता पहिले स्विच ऑफ करून टाकायचं. क्लिअर केलं का? क्लिअर केलं ना क्लोज रिसेट आणि क्लिअर केलं ना. टोटल आपण केलं करून चेक केलं की 0 आहे बरोबर ना. हे झालं. आता आपण हे ऑफ करून टाकूया स्विच ऑफ. मॉकपोल झाल्यानंतर स्विच ऑफ करायचं. टोटल चेक करायचं आणि मग बटन बंद बनवून बरोबर आहे. आता आपण हे बंद केलं. आता आपल्याला हा सेक्शन जो आहे तो सील करायचा बरोबर आहे. तुम्हाला ही अशी स्ट्रीप दिलेली असणार पिंक स्लिप ही अशी येणार ती टाकूया बरोबर आहे. ही वाली येणार ही डमी आहे त्याच्यामध्ये येणार नाही. येलो आणि रेड वगैरे येणार त्याच्यामध्ये बरोबर आहे. आता ही आपण इकडनं टाकायची. मग प्रॅक्टिसवर पण देतो. आधी बघून घ्या नंतर प्रॅक्टिस करा. याच्यावर ए बी लिहिलेलं असतं ना सर? हे बी लिहिलेलं असतं याच्यामध्ये आणि ते वरती येलो आणि खाली रेड. अच्छा. हां कारण हा प्रिंट ऑप्शन आपण कधी वापरत नाही म्हणून खाली रेड येणार आणि वरती येलो येणार बरोबर आहे. ते बंद केलं. इथे वरती नंबर आला पाहिजे त्याचा. ही एक आपण टाकली. त्यानंतर हा जो आहे स्पेशल टॅग आता आपण इकडे दोरा टाकायचा. इथे 2 गाठ मारायच्या आणि त्यानंतर इथे 2 गाठ मारायच्या स्पेशल टॅगला. कंट्रोल युनिटचा नंबर टाकायचा आणि सगळ्यांच्या सह्या घ्यायच्या पोलिंग एजंटच्या आणि PROच्या आणि तो जो आहे स्पेशल टॅग सील करायचा गाठ मारल्यावर आणि तो आपण इकडे इथे लावून टाकायचा. क्लोज बटनमध्ये धागा वगैरे आला नाही पाहिजे हे करून इथे लावायचं. हे लावलं आपण. त्यानंतर हा सेक्शन जो आहे आपण तो बंद करायचा. हे सगळे धागे वगैरे आत गेले पाहिजे बरोबर आहे. त्यानंतर मागच्या विधानसभा लोकसभामध्ये फक्त एवढीच होती पिंक स्लिपच होती. ही स्लिप नव्हती. ही स्लिप तिने तर परत टाकली ABCD. याच्यामध्ये काय करायचं फॉर्म अजून भरले नाहीत. शेवटी ABCD स्ट्रीप आहे. इथे मी हे ठेवला. हा वॅक्स पेपर काढायचा आणि इकडनं हे बंद करायचं. आता हे मोठे आहेत तेव्हा साईज छोटी येईल त्याची. ए आला. हा B याच्यावर येणार वॅक्स पेपर काढून. हा वरती C आला पण वॅक्स पेपर काढायचा. हे क्लोज बटन सोडून खालून जी आहे ती स्ट्रीप पूर्ण घ्यायची. फिरवायची. स्ट्रीप फिरवली नंतर ही जी आहे तिकडे बंद करून टाकायची आणि हा जो D आहे याचा वॅक्स पेपर काढून हा याच्यावर येणार. हा तुमचा सेक्शन जो आहे तो सील झाला. त्याच्यानंतर इकडनं धागा टाकायचा 2 गाठी मारायच्या आणि इथे ॲड्रेस टॅग जो आहे हा CUचा ॲड्रेस टॅग आहे. CU म्हणजे कंट्रोल युनिट. तर नंबर टाकायचा आपला स्टॅम्प मारायचा सह्या करायच्या सील करून इथे सॅल्युटेपने चिकटवून टाकायचं. म्हणजे हा तुमचा सेक्शन जो आहे तो सील झाला. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि मग तुम्हाला पोलिंग स्टार्ट करायचं 7:30ला. आलं लक्षात? कोणाला काय डाऊट्स आहेत कोणाला प्रॅक्टिस पाहिजे तर प्रॅक्टिस